नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, गोष्ट प्रेमाची ह्या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, प्रेम म्हणजे नक्की काय असतं? कोणी म्हणतं समर्पण, तर कोणी म्हणतं निस्वार्थ भावना. प्रतीकसुद्धा असंच काहीसं मानत होता. वृषाली त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू. तिच्या हसण्यातच त्याचं सुख होतं आणि तिच्या डोळ्यातल्या एका अश्रूत त्याचं दुःख. पण कधीकधी आपण ज्या माणसावर जगापेक्षा जास्त विश्वास ठेवतो, तीच माणसं आपल्याला अशा वळणावर आणून सोडतात जिथून परतण्याचा कोणताही रस्ता उरलेला नसतो. त्या दोघांची गोष्ट सुरू झाली ती साध्या ओळखीने, ज्याचं रूपांतर कधी प्रेमात झालं हे त्यांनाही कळलं नाही. वृषालीची परिस्थिती तशी बेताचीच होती. तिचे बाबा ड्रायव्हर होते. दिवसभर गाडी चालवून ते थकून यायचे. घरची ओढाताण प्रतीकने जवळून पाहिली होती. जेव्हा तिच्या बाबांना मोठा आजार झाला तेव्हा वृषाली पूर्णपणे खचली होती. पैशांची चणचण होती. त्यावेळी प्रतीकने स्वतःचा विचार न करता त्याच्याकडे होती नव्हती ती सर्व पुंजी त्याने तिच्या हातात ठेवली. वृषाली, तू काळजी नको करू, मी आहे ना. हे शब्द त्याने फक्त तिला नाही तर स्वतःलाही दिले होते. फक्त बाबांच्या आजारपणातच नाही तर त्यानंतरही तिच्या आणि तिच्या आईच्या छोट्या मोठ्या गरजा त्याने आनंदाने पूर्ण केल्या. वृषालीची आई तर त्याला मुलासारखं मानू लागली. प्रतीक, तूच आमचा खरा आधार आहेस. तू माझा जावई होणार हे तर मी मनाशी पक्क केलंय. असं जेव्हा त्या म्हणायच्या तेव्हा प्रतीकचं ऊर अभिमानाने भरून यायचं. त्याला वाटलं त्याचं आयुष्य आता सावरलंय. पण काळ बदलला आणि काळासोबत माणसंही. काही वर्षांच्या संघर्षानंतर वृषालीला एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरी लागली. तिचं राहणीमान बदललं. तिचे मित्र बदलले. हळूहळू त्यांच्या संवादात अंतर पडू लागलं. एक दिवस वृषाली अचानक प्रतीकसमोर आली आणि म्हणाली, प्रतीक, आपण हे नातं इथेच संपूया. मला आता हे ओझं वाटतंय. हे ऐकून प्रतीकच्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, वृषाली, काय बोलतेस तू? इतकी वर्ष, इतकं प्रेम, अचानक असं कसं? तो रडत होता. तिला विनवण्या करत होता की जर तुला काही अडचण असेल तर मी तुझ्या आईशी बोलतो, त्या तरी समजावून सांगतील तुला. तो तिच्या आईकडे गेला. त्याला वाटलं त्या वृषालीला ओरडतील, पण त्या खूप शांतपणे त्याच्याशी बोलल्या की प्रतीक, अरे तू का काळजी करतोयस? वृषाली सध्या कामाच्या टेन्शनमध्ये असेल. तू तिला थोडा वेळ दे. मी तिच्याशी बोलेन ना. तू आमचा जावई आहेस हे मी विसरले नाहीये. त्यांच्या त्या आश्वासक शब्दांनी त्याला थोडं धीर आला. त्याला थोडा धीर मिळाला. त्याला वाटलंच नाही की ज्या हाताने त्याला आधार दिला तेच हात त्याच्या पाठीत खंजीर खुपसणार आहेत. काही दिवस गेले. वृषालीने प्रतीकचे फोन घेणं बंद केलं होतं. तो तिला भेटायला तिच्या घरी गेला. पण घराबाहेरून त्याला काही आवाज ऐकू आले. दार थोडं उघडं होतं. आत वृषाली आणि तिची आई बोलत होत्या. वृषाली रडत विचारत होती की आई, प्रतीकने आपल्यासाठी इतकं केलंय, त्याला असं मध्येच सोडणं चुकीचं नाही का? मला अपराधी वाटतंय. तेव्हा तिच्या आईचा जो आवाज प्रतीकच्या कानावर पडला त्याने त्याचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त केलं. त्या म्हणाल्या, वृषाली, वेडी होऊ नकोस. तेव्हा आपल्याला पैशांची गरज होती म्हणून आपण त्याला जवळ केलं. आता तुला चांगली नोकरी आहे, तुझं स्टेटस वाढलंय. आता तो साधा मुलगा
तुला शोभत नाही. मी त्याला सोडून दे असं तुला सांगते ते तुझ्या भविष्यासाठी. तो कालही आपल्यासाठी फक्त एक सोय होता आणि आजही आहे. दुसरा चांगला मुलगा बघू आपण, जो तुझ्या लायकीचा असेल. हे ऐकून प्रतीकच्या डोळ्यासमोर अंधारी आली. ज्या आईला त्याने देव मानलं, ज्या आईने त्याला जावई म्हणून स्वीकारल्याचं नाटक केलं, त्या फक्त त्याच्या पैशांवर आणि त्याच्या मदतीवर प्रेम करत होत्या. वृषालीने प्रतीकला सोडलं नव्हतं, तर तिच्या आईच्या सांगण्यावरून तिने त्याला बाजूला केलं होतं. आज प्रतीक एकटा आहे. वृषाली तिच्या नवीन आयुष्यात खुश असेली, पण त्याला एक प्रश्न आजही सतावतो. गरिबीत दिलेला आधार हा श्रीमंतीत ओझं का होतो? आणि रक्ताची नाती नसतानाही ज्यांना आपण आपलं मानतो, तीच नाती इतकी निष्ठुर कशी असू शकतात? वृषालीच्या आईने जे केलं त्याला आपण नशिबाचा खेळ मानावं की मानवी स्वार्थाचा कळस? तर मित्रांनो, ही होती गोष्ट निस्वार्थ प्रेमाची, किंवा कदाचित एका विश्वासाच्या अंताची. पुन्हा भेटूया अशा नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रेम करत राहा. धन्यवाद.